आज आपण घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी चमचमीत अशी पावभाजी इथे आपण बनवलेली आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा फूड कलर वगैरे वापरला नाही, तरी देखील तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीला रंग किती सुरेख आलेला आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट अशी आपली ही भाजी घरच्या घरी छान तयार होते. इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी इथे अर्धी वाटी वाटाणा, अर्धी वाटी फ्लावर, अर्धी वाटी गाजर आणि 2 वाट्या इथे मी बटाटा चिरून घेतलेल्या आहेत. या सर्व भाज्या इथे मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. या भाज्या सर्व मी कुकरमध्ये काढून घेतल्या आणि त्यामध्ये मी इथे चमचाभर तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यामुळे काय होतं, आपल्या भाज्या छान अशा मऊसूत अशा शिजल्या जातात. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता आपण इथे पाणी टाकणार आहोत, परंतु इथे आपल्याला जास्त देखील पाणी टाकायचं नाही. अगदी भाज्या बुडतील इतकंच पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आणि कुकरच्या 4 शिट्ट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत. आता इथे मी गॅसवर एका कढईमध्ये 2 पळ्या तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकलेले आहे. जिरे चांगले फुलले की त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. इथे आपल्याला कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे. पावभाजीमध्ये आपण जे काही जिन्नस चिरून टाकणार आहोत ते सर्व जिन्नस आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला कांदा देखील सोनेरी रंग होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. इथे मी 2-3 मिनटं छान असा कांदा सोनेरी रंग होईपर्यंत छान असा परतून घेतलेला आहे. आता इथे कांदा चांगला तेलावर परतून घेतला की त्यानंतर मी इथे 1 चमचा इथे मी कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला छान अशी हॉटेलसारखी मस्त अशी चव येते. इथे मी मिनिटभर कसुरी मेथी देखील तेलावर छान अशी परतून घेतलेली आहे. यामुळे आपल्या भाजीला छान मस्त अशी चव येते. इथे इथे मी 1 शिमला मिरची छान बारीक चिरून घेतलेली आहे. आपण जी विकतची पावभाजी खातो त्यामध्ये अगदी छोटे-छोटे तुकडे शिमला मिरचीचे असतात. त्यामध्ये शिमला मिरची याच पद्धतीने चिरून टाकली जाते. इथे मी थोडंसं बटर वापरलेलं आहे. इथे तुम्ही भाजी पूर्णपणे तेलातसुद्धा करू शकता, परंतु बटर टाकल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते. आता शिमला मिरची देखील आपल्याला छान 1-2 मिनिटं तेलावर परतून घ्यायची आहे. इथे तुम्ही बघू शकता की कांदा, शिमला मिरची मी छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे. इथे सर्व जिन्नस चांगले तेलावर परतून घ्यायचे आहेत. आता मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तो देखील आपल्याला इथे चांगला तेलावर 1-2 मिनिटं छान असा परतून घ्यायचा आहे. इथे आपला टोमॅटो देखील चांगला परतलेला आहे. आता त्यानंतर टोमॅटो परतला की आपण यामध्ये काही सुके मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये मी इथे 1 चमचा पावभाजी मसाला टाकलेला आहे. 1 चमचा इथे मी गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. मीठ आपण भाज्या शिजवताना देखील टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ टाकताना थोडंच टाकायचं आहे आणि इथे मी ती बारीक चिरलेली कोथिंबीर देखील याच वेळेला टाकून घेतलेली आहे. त्यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते. इथे तेलावर मसाले देखील चांगले परतून घेतले आणि आपण जी भाजी शिजवून घेतलेली होती ती भाजी मी इथे मॅशरने मॅश करून घेतलेली आहे. यामध्ये भाजी टाकून घ्यायची आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं. आता ही भाजी आपण 5 मिनिटं छान अशी शिजून देणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की 5 मिनिटांनंतर आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. वरून मी आणखीन बटर टाकलेलं आहे आणि आपली छान चमचमीत अशी भाजी इथे तयार झालेली आहे. आपल्या भाजीला रंग देखील अगदी सुरेख असा आलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण इथे पाव देखील गरम करून घेणार आहोत. त्यासाठी इथे पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकून घेतलं, त्यावर पावभाजी मसाला टाकला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. आता आपल्याला त्यावर पाव ठेवून दोन्ही बाजूने मस्त असे गरमागरम आपण हे पाव भाजून घेणार आहोत. मी वरून देखील थोडंसं बटर लावलेलं आहे आणि आपले पाव दोन्ही बाजूने छान असे मी इथे भाजून घेतलेले आहेत. इथं अशी मस्त आपली हॉटेलपेक्षाही अगदी भारी चवीची आपली इथे ही पावभाजी तयार झालेली आहे.
अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली ही पावभाजी घरच्या घरी छान अशी तयार होते.